नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना? तर मजेत असले पाहिजे. तर मित्रांनो, आज आहे आमच्याकडे पालखी सोहळा. तर आपल्याला नमनामध्ये काम करायचे आहे. चला, छोटासा प्रयत्न कशा प्रकारे असणार आहे, चला व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू. चला जाऊया पहिला गावकराकडे. दिसल ना ब्रह्मदेव नाही भगवान शंकर राणे कॅमेरा हे 44% चार्जिंग आहे फक्त. त्याला लावा लागेल याला महादेवाला. हे चार्जिंग नाही संदेशा. मी असुराज त्रिपुरासुर देवधर्माच्या युद्धात माझ्या पिताजीचा मृत्यू झाला. त्याच अपमानाचा बदला म्हणून मी तुमच्याकडे वरदानाची मागणी करतो. या मला त्रैलोक्य विजय व्हायचा आहे. तेव्हा हे ब्रह्मदेव मला देव, दानव आणि मानव इत्यादी बदलून दिवसाच्या रात्री कधी मरण नसावे असा वर द्या. आदिशक्तीशिवाय तुला कोणत्याही आतून मरण येणार नाही. ठीक आहे ब्रह्मदेवा. समुद्र मंथनाच्या वेळी कपाट करता समोर देवतांच्या वाट्याला उडत प्रत्येक वेळी या देवतांनी दानवांवर
तुला या त्रैलोक्यात कुणी विरोध प्रतिरोध करेल असा मनुष्य नाही आणि असं उपस्थानी नाही. नारायण नारायण. मी बोललो की भ्रमण करीत असता तेथे पोचलेल्या तुझ्या असून सेनेने ऋषींचे आश्रम गुरुकुल सर्व काही देशीला सुरू पडले. पृथ्वीवरील सर्व राजांनी तुझं आधिपत्य महापंचाने असला. आता तू देव लोकावर आक्रमण करून देवेंद्राची इंद्रनगरी सत्यलोक आणि वैकुंठ नगरी जिंकून घे. योग्य मला नाम पुरे मी आता जातो आणि देवलोकावर आक्रमण करतो आणि देवलोक जिंकून घेतो.
या काहीच नाही नाही नवीन जन्मळे आहे हे देव लोकांच्या या वर्ग तुम्ही सर्व इथे घेऊन जाता की वेळेची गती आणि विश्वात घडणाऱ्या घटनांकडे तुम्ही लक्षात देत नाही नारायण स्पष्ट बोला काय म्हणायचंय तरी काय तुम्हाला नारायण नारायण हे देवीरा असुरा सुराई ब्रह्मदेवाचे कठोर तप करून त्याच्यावरून अमर मुलांचं वरदान प्राप्त करून घेतलंय आणि तो दैत्य आज इतका शक्तिशाली झाला आहे की कुणीही त्याचा युद्धामध्ये पराभव करू शकत नाही आणि तो या वराची प्रचिती पाहण्यासाठी आपल्या या स्वर्गनगरीवर सहान करून येणार आहे दिवस येईल नाही तेव्हा सहान करण्याचे हेतूने मी या ठिकाणी आला आहे नारायण नारायण देवश्री आपण सावके आपण आपले दायित्व पूर्णपणे पार पाडले आहात परंतु ईश्वरीय आपल्याही ध्यानात असू दे जेथे अभिलाष झाला तेथे क्रोध अधिची आला त्याची रोहिण झाला तो नाश पावे अर्थात ज्याच्या माती अहंकार आहे त्याचा सर्वनाश हा निश्चित असतोच त्यामुळे देवश्री या संपूर्ण देवपणाच्या रक्षणासाठी हा देव या त्रिपुराचा नाश करेल आपण चिंत राहा मी निश्चिंत आहे आपण निश्चिंत राहा म्हणजे झालं नारायण नारायण येतो मी क्या आळवारे भगवंता आळवारे अरे देवेंद्र काय मी अमरावतीचा राजा अरे देवेंद्र ही अमरावती माझ्या स्वाधीन आणि इथून निघून जा अरे मूर्ख त्रिपुरासुरा मुखातील शब्द मुखातच राहू दे स्वयं श्री परब्रह्म स्वयं श्री विष्णू भगवान या सर्वांच्या साक्षीने ही अमरावती निर्माण केली आहे आणि त्याचा मोह तुलाचणे हे साहजिकच आहे देवेंद्र काय म्हणे साक्षात विष्णू बोले ना यांच्या साक्षीने ही अमरावती निर्माण केली अरे या अमरावतीला मला मोह आला आहे ही अमरावती माझ्या स्वाधीन कर आणि तो निघून जा अरे तुला मिळालेल्या शक्तीच्या वादाने तू खूप उन्मत्त झाला आहेस तू अधुराच्या मार्ग सोडून इथून निघून जा अरे त्रिपुरासुरा एवढा सर्व भराने मी दिलेल्या वरदाने नाने तुला जर उदार होत असेल तर तुझा नाश होऊ शकतो ब्रह्मदेवा तुम्ही दिलेल्या वरदानाने मी फार सामर्थ्यवान झालोय मला त्रैलोक्य विजय व्हायचा आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला युद्धाला आवाहन करतोय इंद्र समाधान सारे देवांना सगळ्याचे पराभव झालं ही अमरावती या त्रिपुराची झाली या अमरावतीचा राजा हा त्रिपुरा आता सोने ते कैलासावर
मुखातील शब्द मुखातच राहू स्वयं श्री परब्रह्म स्वयं श्री विष्णू भगवान या सर्वांच्या साक्षीने ही अमरावती निर्माण केली आहे आणि त्याचा मोह तुला असणे हे साहजिक आहे. देवीला काय म्हणे साक्षात विष्णू बोले ना यांच्या साक्षीने ही अमरावती निर्माण केली. अरे या अमरावतीला मला मोह झाला आहे. ही अमरावती माझ्या स्वाधीन कर आणि तो निघून जा. अरे तुला मिळालेल्या शक्तीच्या वादाने तू खूप उन्मत्त झाला आहेस. तू अधुराजाचा वाद सोडून इथून निघून जा. अरे तुला एवढा सर्व वराने मी दिलेल्या वरदाने नाने तुला जर होत असेल तर तुझा नाश येऊ शकतो. ब्रह्मदेवा तुम्ही दिलेल्या वरदानाने मी फार सामर्थ्यवान झालो आहे. मला त्रैलोक्य विजय व्हायचा आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला युद्धात आवाहन करतोय. इंद्र समाधान.
या नागाचा साष्टांग दंड आज अचानक या कैलासी नारायण नारायण महादेवा हा नारद कोणतेही मनोचिंता दिल्याशिवाय आपल्या कर्तव्याचे पालन करत असतो. नारायण नारायण सर्व काही मुसलमान करता नाही ना मोठी विशेष घटना घडली का नारायण लग्नांचं वर्तमान कार्यक्रम न तरी परंतु या त्रैलोक्यावर एखादं संकट आलं तर मला धावपळी करावीच लागते. नारायण नारायण हे देवा, त्या त्रैलोक्यात हाहाकार माजला आहे. नारायण काय झालं देवाची असं कोणतं संकट आलंय तुला केव्हा? या त्रैलोक्यावर विजय मिळवला आहे. भगवान विष्णू श्रीसंतात आणखी मोबाईल जरी पाठवून सर्व दिले देवता मागे. सर्व काही सोडून इकडे तिकडे गुहेत लपून बसले आहे. नारायण मीच मारतो हा देव असून सैन्यसेवक देवतांचा नारायण नारायण देवाची मला परामर्श द्या आम्ही करावं नाही काय आताची वेळ खूप ताकदवान आहे. ही त्या त्रिपुरासुराच्या अंगात आहे. कसंही असो त्या त्रिपुरासुरावर विजय मिळवता येईल. नारायण सावळा श्रीरंग माझा पांडुरंग सावळा श्रीरंग माझा पांडुरंग होईल देवा या शिवाज तुझं स्वागत आहे तुम्हाला तर माहीतच आहे मी त्रैलोक्य विजयाचा संकल्प केला. आज या कैलासाला सोडून सगळीकडे माझ्याच राज्य आहे. सगळीकडे या त्रिपुरासुराच्याच वर्चस्व आहे. या स्तुतीला तू योग्य आहे तुझ्या विद्येवर मी प्रसन्न आहे असून महादेवा तू जर माझ्यावर खरोखर प्रसन्न झाला असेल तर माझा त्रैलोक्य विजयी संकल्प पूर्ण करण्यात सहाय्य कर.
हृदयासाठी ठेवती केलीस तुझा हृदयासाठी ठेवती केलीस तुझा अंतरात भक्ती तुझी वाणी चंद्रभागा अंतरात तुझं झालं नाही मला सांग मी झोपतोय आता देव पुन्हा प्रवेश मिळाले असं बघून बसले तर वर्षी नारायण
स्वामी भगवान श्री गणेश आपल्याला या संकटातून मुक्त करेल. ते कसं काय देवश्री? नारायण नारायण. देवता तुम्ही सर्व त्या विघ्न विनाशक श्री गणेशची आराधना करून त्याला प्रसन्न करून घ्या. तो तुम्हाला यातून मार्ग सांगेल आणि सगळ्यांची या संकटातून सुटका करेल. नारायण नारायण. येतो शुभ कार्याच्या शुभ दिनाला वंदन माझे लाडक्या गणाला. येतो शिला बोलवते. थंड पाणी अमोल तर टाकून दिलेस आणि तुला काय टप्पल टप्पल काय तो खा दे. मार पाहिजे राज आला रे बिचारा मात्र. आपटलेले पाडलेले उंच किती झाले. त्याला तो दिसरे तुमच्या मनात असलेल्या सर्व इच्छा आणि पूर्ण करेल आणि तुम्हाला झालेली संकटे दूर करेल. अरे कोंबडा आणलेला ना तिकडे आणायला गेलो कोंबडा नाही तो हा दुराचारी बाळगून आणते. हा अर्धवाचा राजस्व वृद्धी आणि माझा शरण. अरे गणेशा, अरे तू अंजान आहे. तुला माहित नाही की मी ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचा वरदान प्राप्त केलाय. हे त्रिपुरासुरा, मी साक्षात ईश्वर आहे. ज्या प्रकारे निर्माण करतो त्या प्रकारे नष्टही करू शकतो. तुझ्या समाजाची निर्मिती सुद्धा माझ्या हातून झाली. म्हणून तुला नष्ट करणं हे माझ्यासाठी कधी नाही. तुला जर का तू केलेल्या दुष्ट कर्मांवर पश्चाताप होत असेल तर यात तुम्ही क्षमा मागा, नाहीतर युद्धात तयार हो. अरे ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचं वरदान प्राप्त केलंय. अरे समाधान तुला माझी मागावी लागेल. त्रिपुरासुरा, ब्रह्मदेवांनी वरदान देताना असंही म्हटलं होतं त्या आदिशक्तीपासून सावध राहा. हे असुरा, त्या आदिशक्तीमध्ये मीच आहे. दिवाळी असुरा, तुझा वध करण्याचा अनिवार्य झाला. हो इथं तयार. बदल्याला सांगता
अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे